फर्नांडिसवाडी गोळीबार प्रकरणाला 4 महिने उलटले. उज्जैनवाल टोळीचा फरार मोरक्या याला अटक करण्यात आली आणि गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले. उपनगरीय पोलिसांनी कारवाई केली. दिनांक 10/7/2025 रोजी पहाटे 2 वाजता जय भवानी रोडवर 2 गटांमध्ये टोळीचे वर्चस्व आणि हप्ता वसूल करण्यावरून वाद झाला. लाकडी काठ्या आणि धारदार शस्त्रांनी सज्ज होऊन त्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवर स्थानिक बनावटीच्या पिस्तुलातून जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून दहशत निर्माण केली, ज्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. त्यानंतर आरोपीविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 109, 194, 2, 189, 2, 191, 2, 191, 3, 125, शस्त्रास्त्र कायदा 1959 च्या कलम 3 आणि 25, महाराष्ट्र पोलीस कायदा 1959 च्या कलम 135 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता सुधारणा कायदा 2013 च्या कलम 3 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात उज्जैनवाल टोळीचा म्होरक्या राहुल अजय उज्जैनवाल फरार झाला होता. उपनिरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलीस निरीक्षक संजीव फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आरोपींचा शोध घेत होते. 30 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 3 वाजता गुन्हे अन्वेषण पथकाचे उपनिरीक्षक 878 गौरव गवळी यांना गुप्त माहिती मिळाली की राहुल उज्जैनवाल नाशिक रोडवरील गोसावीवाडी येथे येणार आहे. त्यांनी ही माहिती तातडीने उपनिरीक्षक जयंत शिरसाट यांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उपनिरीक्षक जयंत शिरसाट यांनी रात्रीचे गस्त अधिकारी उपनिरीक्षक निखिल कोरपड, गुन्हे अन्वेषण पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार, पोलीस कॉन्स्टेबल गौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे आणि प्रशांत देवरे यांना आरोपींना पकडण्याचे निर्देश दिले आणि स्वतः कारवाई केली. त्यानुसार वरील पथकाने 30 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री नाशिक रोडवरील गोसावीवाडी परिसरात सापळा रचला आणि राहुल अजय उज्जैनवालला गोसावीवाडी परिसरात येताना पाहिले. पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच आरोपी पळून जाऊ लागला. त्यानंतर उपनिरीक्षक गौरव गवळी आणि जयंत शिंदे यांनी त्याचा पाठलाग केला आणि कुशलतेने त्याला पकडले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्या कमरेतून 50,000 रुपये किमतीचे स्थानिक बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि 5,000 रुपये किमतीची 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, ज्याची एकूण किंमत 55,000 रुपये आहे. गुन्ह्यादरम्यान आरोपीने पिस्तूल वापरल्याचे वृत्त आहे. आरोपी उज्जैनवाल टोळीचा म्होरक्या आहे आणि तो नेहमीच शस्त्रे सोबत ठेवतो. तरीही पोलीस पथकाने स्वतःच्या सुरक्षिततेच्या चिंता असूनही हुशारीने त्याला पकडले. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.